हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर चला, आज आपण आंबट गोड चवीची मस्त अशी तोंडाला चव आणणारी कच्च्या कैरीची भाजी बनवणार आहोत, जी पाहताच तुम्हाला तोंडाला पाणी येईल अशी. तर कच्ची कैरी म्हणजे माहिती आहे ना, रॉ मँगो म्हणजे जो पिकलेला नसतो तो कच्चा आंबा. तर चला, आपण मस्त कैरीची भाजीची तयारी करून घेऊया. मी साधारणतः मीडियम साईजच्या 2 ते 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत. तुम्ही 2 या 1 तुमच्याकडे जशी अवेलेबल असेल तसे तुम्ही घेऊ शकता. त्याचे मी मस्त असे मीडियम साईजचे तुकडे करून घेतलेले आहेत. तुकडे केल्यानंतर आपल्याला मग भाजीच्या फोडणीची तयारी करायची आहे. मी जिरा घेतला आहे, मोहरी घेतली, रेड चिली पावडर, धनिया जिरा पावडर, गूळ घेतला आहे आणि हिंग, हळद, मीठ आणि मेन या भाजीतलं इन्ग्रेडियंट म्हणजे गूळ आहे. तर गुळाशिवाय ही भाजी छान लागत नाही, तर गूळ नक्की घाला तुम्ही. तर चला, आता आपण मस्त भाजीला फोडणी देऊया. कढईमध्ये तेल घालून आपण थोडं जिरा आणि थोडा मोहरी घालायचं आहे. त्यानंतर थोडासा टेस्टसाठी हिंग घालणार आहोत आपण. त्यानंतर रेड चिली पावडर, एकदम सोपी आहे बनवायला ही भाजी, झटपट पण होते एकदमच. धनिया जिरा पावडर, हळदी घातलेली आणि थोडं टेस्टनुसार मीठ घातलेले. तो मसाला आपल्याला मस्त तेलात मिक्स करून घ्यायचा आहे. तो तेलात मिक्स झाल्यानंतर आपण ज्या कैरीच्या फोडी बनवून ठेवलेल्या आहेत त्या आपण त्याच्यात ॲड करणार आहोत. तर अशा प्रकारे आपण मस्त कैरी ॲड केलेली आहे आणि ती आपण आता त्या मसाल्यात चांगली मस्त मिक्स करून द्यायची. तरी ही भाजी मेन म्हणजे उन्हाळ्यात जास्त खाल्ली जाते, कारण उन्हाळ्यात मँगो चांगले येतात आणि शरीराला आपल्याला नॅचरल थंडावा मिळतो कैरीपासून, कच्च्या कैरीपासून. आंबे आपल्याला थोडे गरम पडतात, पण कच्ची कैरी ही शरीराला खूप थंड ठेवते. त्याच्यापासून आपण बरेच प्रकार बनवू शकतात. कैरीपासून, कच्च्या कैरीची मस्त चटणी बनवतो, पन्हं बनवतो, बरेच काही प्रकार आहेत की जे तुम्ही कैरीपासून बनवू शकतात. लोणचं, मोरांबा, मेथांबा, असे अनेक प्रकारचे गोष्टी कैरीपासून तयार केल्या जातात. थोडंसं मी आता पाणी घातलेलं कैरीमध्ये आणि थोडं आपण ते म्हणजे शिजवण्यासाठी आपल्याला पाणी घालायचं आहे, खूप नाही घालायचं आहे, थोडंसंच घालायचं आहे. आणि म्हणजे त्यानंतर आपण गूळ जर मिक्स केला तर ती भाजी एकदम घट्ट नाही होणार आणि ती शिजायला पण तुम्हाला थोडी मदत होईल. त्यानंतर आपण घातला आहे गूळ. आता गूळ घातल्यानंतर तो मिक्स करून द्यायचा आहे आणि झाकण ठेवून आपल्याला स्लो फ्लेमवरती आपल्याला म्हणजे 10 ते 15 मिनटं आपल्याला शिजवायची आहे आणि मध्ये मध्ये आपण ती बघत राहायची, चाळत राहायची, जेणेकरून आपली भाजी नीट आहे की नाही ते आपण बघत राहायचे. तर आपली भाजी छानपैकी शिजलेली, मस्त मस्त असं तिला घट्टपणा आला आहे आणि कैरी पण अशी मस्त पाणीदार दिसते. तर अशी आपली भाजी मस्त तयार झाली आहे. तुम्ही एन्जॉय करा ही भाजी आणि मला सांगा कशी झाली होती ती रेसिपी. कॉमेंट्स करा प्लीज. लाईक अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि हो, एन्जॉय करा. बाय बाय गाई.